नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघा फोरटक्स ब्लाउजचा कटिंग बघणार आहेत, ते पण डायरेक्ट कापडावरती. तर हे बघा, हा ब्लाउज पीस आहे आणि हे अस्तर. तर सर्वात आधी आपण अस्तरवरती कटिंग करून घेणार आहोत. तर हा ब्लाउज पीस आपण साईडला ठेवून देऊया आणि याच्यावरती आपण 36 इंच छातीचं माप जे आहे त्याची कटिंग इथे करणार आहे. तर सर्वप्रथम आपण मागील भाग काढून घेणार आहोत. तर बघा, इथे मागील भागाचं मार्किंग आपण करून घेऊया. तर बघा, तयार उंची ही 13 इंच आहे. तर 14 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. म्हणजेच आपलं 1 इंच शिलाई मार्जिन आहे आणि 13 इंच हा तयार ब्लाउज आहे. तर बघा, 14 इंचावरती आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने आपण उंचीचं मार्किंग दोन्ही साईडला करून घेतलेलं आहे बघा. त्यानंतर 5.5 इंच ही आपलं शोल्डरचं माप असणार आहे. इथे मी 5.5 इंचावरती शोल्डरचं माप घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर या साईडला सुद्धा आपण 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ या पद्धतीने. आणि इथून आता आपण मुंड्याचं माप टाकून घेऊया. तर बघा, 5.5 इंच शोल्डरचं माप घेतलेलं आहे आणि 5.25 इंच आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे या पद्धतीने बघा. त्यानंतर हे मोजून घेऊया. तर 8.25 इंच आहे. या साईडला सुद्धा 8.25 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊ, जेणेकरून हे आपली मुंड्याची जी लाईन आहे ती तिरकी जाणार नाही. त्यानंतर बघा, 36चा चौथा भाग हा 9 इंच येतो. तर इथं मी 9 इंचावरती छातीचं माप टाकून घेत आहे या पद्धतीने. त्यापुढे आपली 1.5 इंच हे शिलाई मार्जिन राहणार आहे बघा. इथून हे छातीचं माप आहे, इथून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे या पद्धतीने. त्यानंतर कंबर बघा, कंबर ही 32 इंचाची आहे. तर 8 इंच हे छाती कमरेचं माप, म्हणजेच 32 इंचाचा चौथा भाग इथं 8 इंच येणार आहे आणि 1 इंच त्यामध्ये कमरेचा टक्सचं 9 इंचावरती आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. आणि त्यापुढे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर ही लाईन आता आपण सरळ आखून घेऊया या पद्धतीने. त्यानंतर बघा, मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंच. इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे आणि हा मुंड्याचा जो आकार आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर इथे बघा, आता आपल्याला मागील भागाचं मार्किंग करायचं आहे. तर इथे गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच या पद्धतीने. इथून खाली आपल्याला आपल्या गळ्याची उंची टाकायची आहे. तर बघा, इथे मी 9.5 इंचावरती गळ्याची उंची टाकून घेत आहे. म्हणजेच मागील गळा जो आहे तो आपला 9.5 इंचाचा असणार आहे. इथून बघा, 3 इंचावरती मी आडवं मार्किंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने. आणि ही लाईन आता आपल्याला वरच्या साईडला, गळ्याच्या साईडला जोडून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर इथे मी गोलाकार देऊन घेणार आहे या पद्धतीने. तुम्ही इथे कोणताही आकार देऊ शकता. त्यानंतर बघा, हे कमरेचं जे 9 इंचाचं माप आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा, असा टेप दुमडून मध्य काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. आणि इथून आपली टक्सची उंची आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर या पद्धतीने टक्सची उंची टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडचा टक्स हा आपला अर्धा इंचाचा असणार आहे. म्हणजेच पूर्ण टक्स हा आपला 1 इंचाचा होणार आहे या पद्धतीने. बघा, टक्सचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा, हे पूर्ण मार्किंग आपलं मागील भागाचं झालेलं आहे. आता हे आपण कट करून घेऊया. तर बघा, जसं आपण
कटोरी ब्लाउजचा मागील भाग तयार करतो, प्रिन्स कट ब्लाउजचा मागील भाग जसा तयार करतो तसाच आपल्याला इथं फोर्टक्स ब्लाउजचा मागील भाग तयार करायचा आहे. यामध्ये काहीही वाढवायचं नाही आणि कमी सुद्धा करायचा नाही आहे. तसा आपल्याला हा मागील भाग मार्किंग करून कट करून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने हा पूर्ण आपण मार्किंग करून घेतलेला आहे आणि कटिंग करून सुद्धा आपला हा झालेला आहे. तर बघा इथे हा आपला मागील भाग कटिंग करून झालेला आहे. आता आपण याच मापावरून पुढील भाग कटिंग करून घेणार आहोत. तर बघा त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे ब्लाउज पिसाचं जे कापड आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा हे आपला जो मागील भाग आहे आपण जो कट करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. बघा व्यवस्थित एकसारखा ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण मार्किंग करून घ्यायचे आहे. या पद्धतीने आहे असं आपल्याला हा मागील भाग इथे मार्किंग करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने त्यानंतर ही मुंढ्याची जी लाईन आहे ती आपण आखून घेऊया. तर बघा मुंढ्याला आकार देण्यासाठी इथून मागे पुढील भागासाठी आकार देण्यासाठी आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. बघा त्याच्यानंतर अगदी 1/2 इंच या साईडने फक्त 2 रेषा एवढं वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हुकायला जे आपण हुकाय तयार करतो त्यासाठी कमी पडणार नाही. बघा अगदी 1/2 इंचने वाढवून घेतलेला आहे. या पद्धतीने त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच उंची वाढवून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने खालच्या साईडने आपण अर्धा इंच उंची वाढवून घेणार आहोत. तर बघा आपण ज्या साईडला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे त्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. बघा खालच्या साईडने अर्धा इंच आपण वाढवलेला आहे आणि शिलाई मार्जिनच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजेच आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्यामध्ये 1 इंच परत आपण हा पुढचा भाग वाढवलेला आहे. अशा पद्धतीने आपण 2.5 इंच पुढच्या भागासाठी वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन धरून. तर बघा तुमच्या लक्षात यावे यासाठी इथे मी छातीचं माप बाजूला करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे बघा आपले 9 इंच हे छातीचं माप आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्यापुढे आपण 1 इंच वाढवून घेतलेलं आहे ते. त्यानंतर ही लाईन सरळ सुद्धा आपण आखून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर खालच्या साईडने बघा 9 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. कमरेचं मार्किंग 8 इंचावरती आणि टक्स पॉइंट हा 1 इंचाचा अशा पद्धतीने 9 इंच कमरेचा माप घेतलेला आहे. पुढचा भाग आपण 2.5 इंचांनी आणि पाठीमागच्या भागासाठी 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आता इथे आपण पुढचा गळा टाकून घेऊया. तर इथे बघा गळा रुंदी आपली जी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. 2.5 इंच आपली गळा रुंदी आहे आणि 6.5 इंच हे आपलं पुढचा गळा जो आहे तो आपला 6.5 इंचावरती आहे. या पद्धतीने बघा. त्यानंतर इथून सुद्धा आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत या पद्धतीने. आणि हा चौकोन जो आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने हा चौकोन आपण आखून घेतलेला आहे.
आणि याला आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने बघा. त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे. 10 इंचावरती उंची आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. इथं 10 इंचावरती म्हणजे आपला टक्स पॉइंट असणार आहे. त्यानंतर बघा हे 8 इंच जे आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. या पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला 3 इंच धरायचं आहे बघा. या पद्धतीने बरोबर ह्या पॉइंटवर 1.5 इंचाचं जे मार्किंग आहे ते धरायचं आहे आणि या साईडला 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि या साईडला इथे मार्किंग करायचं आहे बघा आपल्याला. त्यानंतर बघा या साईडने सुद्धा आपण तेच करणार आहोत. या साईडला 3 इंचावरती मार्किंग आणि या साईडला इथे मार्किंग. अशा पद्धतीने बरोबर आपलं 1.5 इंचावरती हे मार्किंग झालेलं आहे. त्यानंतर हा जो टक्स आहे आपला तो अशा पद्धतीने इथे येणार आहे. तर बघा दोन्ही साईडने 1.5 इंच एवढा हा टक्स आपला राहणार आहे. म्हणजे दोन्हीमधलं अंतर हे पूर्ण अंतर हे अर्धा इंचच असणार आहे. दोन्ही साईडला आपण 2-2 रेषा एवढा घेणार आहोत या पद्धतीने बघा. त्यानंतर बघा या साईडने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे बघा. तिरकं इथं नाही घ्यायचं आपल्याला, या साईडला थोडस घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि हा पॉइंट इथपर्यंत आणायचा आहे. तर या साईडला सुद्धा अगदी आपल्याला 1/2 इंच अगदी 1 चुनी पडन एवढंच आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथून वर जे आपलं शिलाई मार्जिनचं आहे तिथून वर आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि हा पॉइंट आपल्याला तिरका सरळ जोडून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. हा आपला टक्स पॉइंट राहणार आहे. त्यानंतर बघा हा जो पॉइंट आहे हा पॉइंट सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा सरळ आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा हे आपण 1 इंच यामध्ये घेणार आहोत. म्हणजेच आपल्या दोन्ही साईडला 1.5 इंच एवढा टक्स येणार आहे कमरेमध्ये. या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच अशा पद्धतीने येणार आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर हा आपल्याला तिरका जोडून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. तर इथे आपण अर्धा इंच जे वाढवून घेतलं होतं ते आपण इथं घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे 4 टक्सचं पुढच्या भागाचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. तर आता हे आपण कटिंग करून घेऊया. बघा या मार्किंग मध्ये जर तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. त्याचबरोबर बघा तुम्हाला जर ह्या 4 टक्स ब्लाउजचा पफ जास्त हवा असेल तर तुम्ही कमरेमध्ये अजून 1 इंच अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर टक्स जो मी 1.5 इंचाचा घेतलेला आहे तो तुम्ही दोन्ही साईडने 1-1 इंचाचा घेऊ शकता किंवा 1.5-1.5 इंचाचा सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तुमचा 4 टक्सचा पफ जो आहे तो आणखीन सुंदर येईल किंवा मोठा येईल यासाठी तुम्ही ते वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा आपण जे हे मागील मुंड्याचा माप आहे तिथूनच आपण कट करून घेणार आहे. ज्यावेळेस आपण शोल्डर पुढच्या मुंड्याचं आणि मागच्या मुंड्याचं जोडायला घेऊ त्यावेळेस आपण हे पुढील मुंड्याचं जे अर्धा 1 इंचाचं मार्किंग आहे ते आपण करून घेणार आहोत. तर आता सध्या आपण ते तसंच राहून घेणार आहोत. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने इथे हा टक्स घेऊ त्यावेळेस याची उंची कमी जास्त होते, त्यावेळेस आपण हे व्यवस्थित करून घेऊ. तर अशा पद्धतीने बघा हा पुढचा आपला
फोर्टक्सचा भाग तयार केलेला आहे आपण. आता आपण हे दुसऱ्या बाजूला सुद्धा उमटवून घेऊया. तर बघा या पद्धतीने आपल्याला हे दुसऱ्या बाजूला उमटवून घ्यायचं आहे. या पद्धतीने तर बघा हे मार्किंग जे आहे ते आपण थोडस डार्क करून घेऊ, जेणेकरून आपण ज्या वेळेस याला टिप मारायला घेऊ त्यावेळेस ते आपल्याला व्यवस्थित दिसेल. या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथे दोन्ही पार्ट आपण फोर्टक्सचे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊया. तर बघा तुमच्या स्लीवचं जे माप असेल ते तुम्ही इथं घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी इथे हे कापड घेतलेलं आहे आणि त्याचा एक्स्ट्राचा पार्ट इथे कट करून घेत आहे. आणि माझ्या स्लीवची उंची इथे बघा 4.5 इंचाची आहे तयार. त्याच्यानुसार इथे मी ही स्लीव्स तयार करून घेणार आहे. खालच्या साईडने अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने. त्यानंतर बघा इथे बाहीगडी आपली असणार आहे 9 इंचाची, पण इथे आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचं जोडायला लागणार आहे कापड घेऊन. तर इथे आपली 8 इंचाची बाहीगडी आहे या कापडावरती. त्यानंतर उंचीचं मार्किंग करायचं आहे बघा. 5.5 इंच उंचीचं मार्किंग करायचं आहे, जेणेकरून आपली ही स्लीव्ज 4.5 इंचाची तयार होईल. या पद्धतीने त्यानंतर बघा इथून आपलं 1 इंच या साईडला आहे, तर अर्धा इंच इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून इकडचं 1 इंच आपल्या ते शिलाई मार्जिन मध्ये असणार आहे. तर इथून आपण 2.5 इंचावरती त्या हाईटचं मार्किंग करून घेणार आहोत. आणि ते मार्किंग जे आहे ते आपल्याला इथे सरळ अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर हा बाहेरचा आकार आता आपण इथे देऊन घेऊया या पद्धतीने. त्यानंतर इथे दंडघेर टाकायचा आहे. 6 इंच हा दंडघेर आहे बघा, आणि त्या पुढे 1.5 इंच मार्जिन या पद्धतीने. आणि इथं जॉईन करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. आता ही स्लीव्ज आपण कट करून घेऊया. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर आपल्या YouTube चॅनलवरती बाही कशा पद्धतीने तयार करायची याचे व्हिडिओ अपलोड आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा बाहीचा आतील आकार सुद्धा आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने. आता आपण ब्लाउज पिसावरती हे पार्ट मांडून कटिंग करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाउज पीस धरायचा आहे. आणि याच्यावरती व्यवस्थित पार्ट ठेवायचे आहेत, जेणेकरून पूर्ण पार्ट आपले व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने. तर बघा इथे हा पार्ट व्यवस्थित बसलेला आहे या पद्धतीने. तर बघा थोडस एक्स्ट्राचं ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला कापड कमी पडणार नाही.
तर हे आपला मागील भाग साईडला ठेवून देऊया. तर बघा इथे 4 टक्स ब्लाउज आहे, त्यामुळे आपल्याला जास्त पार्ट इथे नाहीत. पुढचा भाग, मागचा भाग आणि स्लीवचा भाग अशा पद्धतीने आहे. तर बघा कोणताही ब्लाउज पीस असू द्या, अस्तर आपण ज्यावेळेस ब्लाउज पीसावरती ठेवतो त्यावेळेस व्यवस्थित बघून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला ते पूर्ण पुरेल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. कुठेही आपल्याला कापड कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने आपला पुढचा भाग सुद्धा कटिंग करून झालेला आहे. आणि आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊया. तर हे कापड एकसारखं करून धरायचं आहे व्यवस्थित. कडेला कमी जास्त व्हायला नको, एकसारखं करून धरायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती स्लीव्ज ठेवायची आहे. बघा, तर बघा अशा पद्धतीने हे स्लीव्ज ठेवायचे आहे. आपल्याला दोन्ही साईडला आपल्याला एक्स्ट्राचं कापड जोडावं लागणार आहे, पण आपली स्लीव्ज ही बरोबर डिझाईन आहे ती उभ्यामध्ये आली पाहिजे, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित हे ठेवून घ्यायचे आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीचे डिझाईनचे ब्लाउज असतात त्यावेळेस लक्ष द्यायचं आहे, स्लीव्ज नेहमी आपली उभ्या डिझाईन मध्ये आली पाहिजे, म्हणजे ती छान दिसते. अशी आडव्या डिझाईन मध्ये स्लीव्ज कटिंग करायची नाही. इथे आपण एक्स्ट्राचं कापड जॉईन करून घेणार आहोत. त्याआधी आपण हे व्यवस्थित करून घेऊया. तर बघा इथे आपण सर्वात आधी ही कमी पडलेली स्लीव्ह जी आहे ती वाढवून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने माप घ्यायचं आहे आणि कापड कट करायचं आहे. तर हे दुसऱ्या साईडने सुद्धा आपण वेगळं करून घेऊया. त्यानंतर बघा हे असंच आपल्याला कापड धरायचं आहे, जेणेकरून उलट सुईचं आपल्या लक्षात येईल आणि टिप मारल्यानंतर दोन्ही स्लीव्ज एकाच साईडला जॉईन होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. म्हणजेच आपण अशा पद्धतीनेच हे ठेवणार आहे बाही आणि हे कापड जोडून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीनेच धरायचं आहे, जेणेकरून उलट सुईचं व्हायला नको. एकसारखं धरायचं आहे आणि 1/2 इंच मार्जिन धरत इथे टिप मारून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा हे कापड जे आहे ते जोडून घेऊ. उलट सुईचं बघायचं आहे आणि 1/2 इंच मार्जिन धरत हे कापड जॉईन करून घ्यायचं आहे. बघा त्याच्यावरून आपल्याला दाबटीप सुद्धा देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल. तर बघा अशा पद्धतीने आपण मेन फॅब्रिक जे आहे ते वाढवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण अस्तरची स्लीव सुद्धा आपली 1 इंच कमी आहे ती सुद्धा आपण वाढवून घेणार आहोत. तर बघा इथे दोन्ही स्लीव्स वाढवून घेतलेल्या आहेत. आता आपण अस्तरची स्लीव सुद्धा वाढवून घेऊया. तर बघा अशा पद्धतीचं इथं कापड घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवून माप घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने वेगळं करून घेते मी आणि आता आपण याच पद्धतीने स्लीव सुद्धा धरायची आहे, जेणेकरून आपलं जे मार्जिन आहे बघा हे ज्यावेळेस आपण कापड जोडू त्यावेळेस हे मार्जिन जे आहे ते एकसारखं येईल. म्हणजेच दोन्ही स्लीव जे आहे ते एकाच साईडच्या होणार नाहीत. अशा पद्धतीने हे मार्जिन बरोबर आत जाईल अशा पद्धतीने.
त्यावरती दापटीप सुद्धा देऊन घ्यायची आहे. आणि बघा दंडघेराचं माप तर आपलं बरोबर आहे, फक्त आपल्याला वरच्या साईडला आपल्याला ही बाही वाढवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही आपल्याला कट करून घ्यायची आहे. बघा या साईडला सुद्धा आता आपण कापड जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा कोणतीही स्लीव्ज असू द्या, ज्या वेळेस तुम्हाला स्लीव्ज कमी पडेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ती वाढवून घ्यायची आहे, जेणेकरून ती आपल्याला बरोबर ब्लाउजला पुरेल अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. तर बघा इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि एकसारखं माप करून घ्यायचं आहे. तर बघा एकसारखं धरून मी इथं कट करून घेते आणि वरच्या साईडने सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा एकसारखं असं ब्लाउज पीस आपण ते बाही आपण एकसारख्या ठेवलेल्या होत्या त्या बघा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अस्तर सुद्धा अशा पद्धतीने ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला शिलाई मार्जिन जे आहे ते बरोबर आतमध्ये जाईन. या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत बघा. आणि अस्तर जे ब्लाउज पीसाचं कापड आहे त्याला आपण जॉईन करून घेणार आहे. बघा इथे तर बघा आपलं मार्जिन जेवढं आहे तेवढं धरून इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा माझं इथे मार्जिन जे आहे ते अर्धा इंचाचं आहे, तेवढं इथे मी धरणार आहे आणि टिप मारून घेणार आहे. बघा या पद्धतीने. त्यानंतर आता याच्यावरून आपल्याला दापटीप सुद्धा देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने जे आपलं खालचं कापड आहे मार्जिनचं ते एका साईडला घ्यायचं आहे आणि दापटीप देऊन घ्यायची आहे. बघा त्यानंतर अशा पद्धतीने घडी घालून त्याच्यावरून एक टिप मारून घ्यायची आहे. अस्तर वर दिसणार नाही अशा पद्धतीने ही टिप देऊन घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. त्यानंतर आता हे अस्तर आपण ब्लाउज पीसाला जॉईन करून घेऊया. व्यवस्थित जॉईन करायचं आहे, कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने बघा अगदी अस्तरच्या कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड इथे आपण कट करून घेणार आहे. सेम याच पद्धतीने मी इथे दुसरी स्लीव्ज तयार करून घेणार आहे. काहीही बदल नाही, याच पद्धतीने दुसरी स्लीव्ज आपल्याला इथे तयार करायची आहे. तर बघा दोन्ही स्लीव्ज कशा पद्धतीने तयार केलेला आहे हे तुम्ही बघितलेलं आहे. तर बघा अगदी दोन्हींचा आकार व्यवस्थित आलेला आहे. दोन्ही वेगवेगळ्या हाताच्या स्लीव्ज इथं तयार झालेल्या आहेत. त्यानंतर बघा आता आपण मागचा जो भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी गळ्याला गोट लावणार नाही, तर गळा पलटी करणार आहे. तर ज्या वेळेस आपण गळा पलटी करतो त्यावेळेस हे जे मार्जिन आहे आपलं ते आहे असंच राहतं. तर ते यासाठी बघा अशा पद्धतीने आपल्याला पाव इंचाचं मार्जिन धरत अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे खडूने आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून बघा हे जे आपलं मार्जिन आहे ते बरोबर त्यामध्ये गुंतलं जाईल अशा पद्धतीने. तर बघा इथे हा गळ्याला आपण मार्किंग करून घेतलेला आहे, तर तो दुसऱ्या साईडला सुद्धा उमटवून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला उमटवून घेताना ब्लाऊजचं अस्तर जे आहे त्याची व्यवस्थित घडी घालायची आहे, जेणेकरून आपला गळा हा चुकीचा मार्किंग होणार नाही, व्यवस्थित आहे असं मार्किंग होईल. तर बघा गळ्याला गोट लावणार नाही मी, इथं गळा पलटी करून घेणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने इथे मी पाव इंचाचं मार्जिन धरत मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा खालच्या साईडने आपलं अर्धा इंच मार्जिन आहे ते धरत मी इथे टिप मारून घेत आहे. अशा पद्धतीने खालच्या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंचाची. त्यानंतर बघा आपल्याला गळ्याला जी टिप मारायची आहे ती आपल्याला मधून टिप मारायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून जे नवीन शिकणारी असतात त्यांना हे सोपं जाईल, जेणेकरून गळ्याला चुन्या पडणार नाही किंवा ब्लाऊजच्या पिसाचा फुगा तयार होणार नाही. तर व्यवस्थित कापड बसेन अशा पद्धतीने आपल्याला इथे
गळ्याला टीप मारून घ्यायची आहे. तर गळ्याच्या आकारानुसार टीप मारायची आहे. त्यासाठी आपण खडूने इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेलं आहे. तर बघा दुसरी सुद्धा आपण अशा पद्धतीने ही लाईन आखलेली आहे त्यावरून टीप घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊजला कुठंही चुन्या पडणार नाही आणि फुगा येणार नाही. बघा बऱ्याचदा ब्लाऊज शिवल्यानंतर लक्षात येतं की ह्या ठिकाणी अशी ब्लाऊज चा पीस आहे तो फुगल्यासारखा दिसत आहे. तर अशा पद्धतीने होऊ नये यासाठी मी इथे तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सोपं करून सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा मधला भाग जो आहे एक्स्ट्राचा तो कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे कट लावून घ्यायचे आहेत. बघा पाव इंचाचं कापड आपल्याला सोडायचं आहे ज्यावेळेस आपण कट करतो हे एक्स्ट्राचं मधलं कापड त्यावेळेस. त्यानंतर बघा अशा पद्धतीने गळा उलटवून घ्यायचा आहे. या पद्धतीने गळा उलटवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा कमरेच्या बाजूला आपल्याला नंतर दाबटीप द्यायची आहे. कोणताही गळा असू द्या, आधी आपल्याला गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर कमरेच्या बाजूला दाबटीप द्यायची, जेणेकरून जरी एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस आपलं कापड शिल्लक राहिलं तरी ते कमरेमध्ये ऍडजस्ट होऊन जातं. त्यासाठी आधी आपल्याला गळ्याच्या आकारानुसार दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने पूर्ण दाबटीप देऊन घ्यायची आहे. अस्तरवर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित करून धरायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. आता ही गळ्याची आपली टीप मारून झालेली आहे. तर बघा खालची कमरेची जी टीप आहे ती आता आपल्याला मारायची आहे. तर व्यवस्थित धरायचं आहे. बघा अशा पद्धतीने अस्तर आपल्याला साईडला घ्यायचा आहे आणि बरोबर आपलं मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरून आपली टीप येणार आहे. तर या पद्धतीने बघा व्यवस्थित कापड धरायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आता आपण अस्तर हे ब्लाऊज पिसाला जोडून घेऊया. तर एकदम अस्तरच्या कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अस्तर धरायचं आहे, जेणेकरून कुठेही चुन्या बिन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा या साईडला सुद्धा आपण या पद्धतीने अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी इथे मी स्टेप बाय स्टेप सर्व काही दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे ते तुम्हाला फायदेशीर ठरण अशा पद्धतीने मी इथे पूर्ण दाखवत आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने पूर्ण अस्तरच्या कडेचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा अस्तरवरती आपली कात्री लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्यांकडून कधी कधी चुकून असं होतं की आपली कातर जी आहे ते अस्तरवर लागते. तर त्यासाठी नवीन शिकणाऱ्यांनी अगदी दमाने काम करायचं आहे. त्यानंतर बघा कमरेचं माप 9 इंचावरती टाकून घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा टक्सचं मार्किंग इथे मी करून घेतलेलं आहे आणि बघा दोन्ही साईडला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला इथे डबल टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर या साईडने सुद्धा बघा टक अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. अस्तर आणि ब्लाउज पीस हे टक्सच्या मध्ये आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे एकसारखं धरायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित कापड करून घ्यायचं आहे. ज्या कुठेतरी आपलं मार्जिन कमी जास्त होत असतं, त्यामुळे कुठेतरी आपलं थोडंसं एक्स्ट्राचं बाहेर निघतं, ते आपल्याला कट करून काढायचं आहे. त्यानंतर बघा हे जो पुढचा भाग आहे तो आपण मार्किंग करून घेतलेला आहे तो असा समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने ब्लाऊज पिसाचं कापड आपल्याला त्याच्या खाली ठेवायचं आहे. तर आहे असं आता हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. तो पूर्ण कडेकडेने अस्तरच्या टिप मारून घ्यायची आहे. बघा नवीन शिकणाऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने इथे मी 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. त्याचबरोबर शिवून सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे. एकाच व्हिडिओमध्ये मापे टाकून कटिंग करून ब्लाऊज शिवून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल किंवा तुम्हाला 36 इंच छातीच्या मापाचा 4 टक्स ब्लाऊज शिवता येईल एकच व्हिडिओ बघून. अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. तर त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं ज्यावेळेस आपण अस्तर जॉईन करून घेऊ त्यावेळेस हे एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर बघा कुठेही एक्स्ट्राचं ठेवायचं नाही, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा हे मार्किंग जे आपण केलेलं आहे कडूने त्याला अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. सरळ लाईनची आपण टिप इथे मारून घेणार आहे, जेणेकरून आपलं अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड जे आहे ते आपण ज्यावेळेस टक्स घेऊ त्यावेळेस सरकणार नाही. तर बघा अगदी फिनिशिंग सहित आपल्या इथे 4 टक्सचा ब्लाऊज तयार होईल अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला हे दाखवत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही एक टिप मारून दोरा कट करून सुद्धा घेऊ शकता, पण इथे मी डबल टिप म्हणजेच परत बाहेर टिप मारून घेत आहे दोरा कट करून या पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला टक्स टाकायला सोपं जातं. त्याचबरोबर अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड जे आहे ते व्यवस्थित टक्स मध्ये येतं. तर त्यानंतर बघा मधून आपल्याला टक्स टाकायला सुरुवात करायची आहे. तर बघा अशा पद्धतीने टक्स लॉक सुद्धा करायचा आहे आणि टक्सला डबल टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचे धागे दोरे जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर बघा मधून सुरुवात करायची आहे या पद्धतीने. या साईडला आपला अर्धा इंचाचा टक्स आहे, म्हणजे दोन्ही साईडला पाव इंच अशा पद्धतीने या पद्धतीने डबल टिप मारायची आहे. तर बघा नवीन शिकणाऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेलं आहे. तर बघा या साईडने तर आपलं अगदी एक रेष एवढीच टिप आली पाहिजे, जास्त इथे धरायचं नाही. धागे दोरे कट करायचे आहेत. तर बघा ब्लाऊज शिवतानाच आपल्याला धागे दोरे कट करत चालायचं आहे, एक्स्ट्राचे धागे दोरे कुठेही ठेवायचे नाहीत. तर बघा इथे सुद्धा आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा इथे व्यवस्थित आपला 4 टक्स तयार झालेला आहे. तर सेम याच पद्धतीने आता इथे आपण दुसरा तयार करून घेणार आहोत. तर बघा दुसरा पार्ट सुद्धा इथे मी तयार करून घेतलेला आहे. तर दोन्ही पार्ट इथे 4 टक्सचे पुढच्या भागाचे तयार झालेले आहेत आपले. त्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्हीचं शोल्डर मागच्या आणि पुढच्या भागाचं शोल्डर व्यवस्थित धरायचं आहे. त्यानंतर बघा खालच्या साईडने आपण पुढचा भाग हा अर्धा इंच वाढवून घेतला होता, त्यावेळेस आता आपल्याला इथे आपल्याला एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे. तर बघा अर्धा इंच आपलं मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला इथे पट्टी जोडायला, आणि जेवढे एक्स्ट्राचं आहे तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करायच्या आधी इथे मी टिप मारून घेणार आहे, जेणेकरून अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते एकमेकाला चिकटून राहील. तर बघा इथे टिप मारून घेतलेली आहे आणि आता हे एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलं होतं, तर आहे असं अर्धा इंच इथं आपल्याला कट करायचं नाही. व्यवस्थित मागच्या भागाचं माप घ्यायचं आहे
आणि त्या मापानुसार आपल्याला एक्स्ट्राचं कट करायचं आहे. आपण ज्या टिपा मारतो त्यामध्ये आपलं कमी जास्त होत असतं, त्यामुळे व्यवस्थित माप घेऊन कट करायचं आहे. तर बघा या साईडचं सुद्धा पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे तयार. तर बघा शोल्डर एकमेकाला व्यवस्थित जॉईन करून धरलेलं आहे आणि खालच्या साईडला जे एक्स्ट्राचं निघालेलं आहे त्यातून अर्धा इंच आपल्याला ठेवायचं आहे मार्जिनचं आणि एक्स्ट्राचं जे आहे ते टिप मारून कट करून काढायचं आहे. तर बघा आता या मार्किंगवरून आपली टिप घ्यायची आहे, जेणेकरून अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकाला चिकटून राहील कट केल्यानंतर सुद्धा. तर बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा खालच्या साईडने आता कमरेच्या साईडने आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर त्याआधी उंची एकसारखी आहे का बघायचं आहे. त्यानंतर जेवढी आपल्याला पट्टी लागत आहे तेवढी मोजून घ्यायची आहे आणि पट्टी कट करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे. जेवढी आपल्याला पट्टी हवी आहे तेवढी ठेवायची आहे, एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्या याच पद्धतीने मी दुमडून टिप मारून घेणार आहे, जेणेकरून दोन्ही जे पुढचे भाग आहेत त्यांची कमरेच्या पट्ट्या आपल्या इथं तयार होतील. तर बघा आता आपण अर्धा इंच मार्जिन धरत ही पट्टी कमरेच्या बाजूला जोडून घेणार आहोत. तर बघा यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर या पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे, अस्तरवर दिसणार नाही अशा पद्धतीने टिप मारायची आहे. तर बघा इथे मोठ्या टाक्याची टिप मारून घ्यायची आहे. जरी तुम्हाला इथे हात शिलाई करायची असेल तरी तुम्ही करू शकता, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसते. त्यानंतर या साईडची सुद्धा पट्टी इथे मी जोडून घेत आहे. या पद्धतीने जोडून घ्यायची आहे बघा पूर्ण पट्टी. तर बघा दोन्ही जे पुढचे पार्ट आहेत त्यांना मी इथे कमरेची पट्टी बसवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे बघा आपल्याला हुक आणि आईची पट्टी बसवायची आहे. तर इथे माप घेऊन मी पट्टी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा इथे तुम्ही 1-1.5 इंचाची पट्टी आणि त्यानंतर 1-2 इंचाची पट्टी काढू शकता. इथे मी 1-2 इंचाची पट्टी काढत आहे आणि 1-2.5 इंचाची पट्टी काढून घेत आहे, जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित पुरेल. अशा पद्धतीने इथे मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. 2.5 इंचाची एक काढलेली आहे आणि 2 इंचाची एक. तुम्ही 1.5 इंचाची आणि 2 इंचाची अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता. त्यानंतर ह्या पट्ट्यांना सुद्धा आपल्याला अर्धा इंच दुमडून घ्यायचं आहे बघा आणि टिप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा टिपा मारून घ्यायच्या आहेत पट्ट्यांना, जेणेकरून परत आपल्याला त्याला दुमडून टिप मारावी लागत नाही. त्यानंतर बघा अशा पद्धतीने हा पार्ट जो आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने अर्धा इंच मार्जिन धरत आपल्याला ही पट्टी जोडायची आहे. तर बघा ही आईची पट्टी झालेली आहे, जेणेकरून त्यात आपलं हुक गुंतण ही पट्टी आपली इथे तयार झालेली आहे. तर या पद्धतीने बघा आपलं जे मार्जिन आहे त्यावरतीच ही पट्टी ठेवायची आहे. त्यानंतर बघा इथे मोठ्या टाक्याची टिप मारायची आहे. ज्यावेळेस आपण हुक गुंतवायचं तयार करू त्यावेळेस ही पट्टी टिप जी आहे ती आपल्याला उसवून काढायची आहे बघा. त्यानंतर इथे हुक लावायची पट्टी आपण तयार करून घेत आहोत. तर बघा हुक लावायची पट्टी आपण जी 2 इंचाची पट्टी काढली होती ती इथे मी घेतलेली आहे. हुक लावण्यासाठी तुम्ही 1.5 इंचाची सुद्धा पट्टी घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे टिप मारून घेतलेलीच आहे. याच्यावरून आता आपण दाबटीप देऊन घेऊया. या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या साईडने सुद्धा मी टिप मारून घेत आहे. तर बघा इथे आपल्या हुक आणि आईच्या पट्ट्या दोन्ही तयार झालेल्या आहेत. यानंतर आता आपल्याला
पुढच्या भागाला गोट लावून घ्यायचा आहे बघा. पफसुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे. आणि आता आपण पुढच्या भागाला गोट लावण्यासाठी तिरक्या कापडातला पट्टी काढून घेणार आहोत बघा. तिरक्या कापडात जी पट्टी असते ती आपल्याला काढून घ्यायची. अशा पद्धतीने तिरक्या कापडातली काढून घ्यायची आहे बघा ही पट्टी. गोट लावण्यासाठी जी पट्टी वापरतो आपण ती तिरक्या कापडातली आपल्याला घ्यायची आहे. या पद्धतीने तर बघा ही अशी व्यवस्थित एकसारखी कट करून घ्यायची आहे. तर बघा गळ्याचा आकार व्यवस्थित आहे का हे सुद्धा बघून घ्यायचं आहे. जर नसेल तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघा यावेळेस तुम्ही इथे तुम्हाला जसा गळा हवा आहे तसा इथे आकार देऊ शकता. पानगळ्याचा सुद्धा देऊ शकता, त्याचबरोबर पंचकोणीसुद्धा देऊ शकता. तर इथं आपण गोलगळाच ठेवलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेतलेले आहे मी गोलगळ्याचा आकार. आणि आता आपल्याला इथे गोट लावून घ्यायचं आहे. तर बघा गोट लावण्यासाठी जी पट्टी काढलेली आहे ते आपल्याला जॉईंट करावी लागणार आहे. त्यासाठी बघा अशा पद्धतीने इथे मी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्याला टिप मारून घेतलेली आहे. तर बघा इथे उलट सुलटी पट्टी बघून घ्यायची आहे आणि अर्धा इंच मार्जिन धरत आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे बघा. जिथे गोलाकार असेल तिथे पट्टी थोडी खेचायची आहे. बाकीकडे आपल्याला ही अशी पट्टी ही जोडून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने त्यानंतर एक्स्ट्राची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि बघा अशा पद्धतीने पट्टी दुमडून घ्यायची आहे. त्यामध्ये जे आपलं मार्जिन असतं ते आपल्याला गुंतवायचं आहे आणि टिप मारायची आहे. या पद्धतीने पूर्ण पट्टी अशा पद्धतीनेच आपल्याला मार्जिन गुंतवत टिप मारून घ्यायची आहे बघा. त्यानंतर बघा ही टिप मारून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. थोडंसुद्धा एक्स्ट्राचं कापड ठेवायचं नाही, अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर बघा नवीन शिकणाऱ्यांनी हे कापड व्यवस्थित कट करायचं आहे जेणेकरून आपलं ब्लाऊजवरती कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यानंतर आता तुम्हाला जसा गोट हवा असेल तसं तुम्ही इथे गोट तयार करायचा आहे. मोठा हवा असला तर मोठा ठेवायचा आहे आणि छोटा हवा असेल तर छोटा ठेवायचा आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला गोट तयार करायचा आहे. तर सेम याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा पार्टला गोट लावून घेतलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी दुसरा पार्टला गोट आधीच लावून घेतलेला आहे बघा, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला हा गोट लावून दाखवलेला आहे. त्यानंतर बघा हा दुसरा पार्टसुद्धा आपल्याला गोट लावून घेतलेला आहे आपण. तर बघा यानंतर आता आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा शोल्डर जॉईंट करून घेण्याआधी आपल्याला आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे उंचीचं बघा. तर बघा बरेचदा काय होतं तर शोल्डरमध्ये आपल्याला आपला ब्लाऊज ढिल्ला होतो, उजव्या शोल्डरमध्ये होतो, डाव्या शोल्डरमध्ये होतो. तर असं होऊ नये यासाठी आपल्याला मार्किंग करून उंचीचं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचा शोल्डरमध्ये प्रॉब्लेम कधीच होणार नाही. दोन्ही भाग एकसारखे जॉईंट होतील. पुढचा भाग आणि मागचा भाग बारीक मोठासुद्धा होणार नाही. त्याचबरोबर शोल्डरमध्ये ब्लाऊज ढिल्ला राहणार नाही. तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने शोल्डरचं उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा बरेचदा काय होतं आपल्या टिपमध्ये कमी जास्त मार्जिन जातं, त्यामुळे कमी जास्त पुढचा भाग आणि मागचा भाग यामध्ये अंतर राहू शकतं. तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. नवीन शिकणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक वेळेस पुढचा भाग आणि मागचा भाग शोल्डर जॉईंट करायला घेतल्यानंतर आपल्याला उंचीचं टेपने मोजून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे आपले दोन्ही शोल्डर जॉईंट करून झालेले आहेत. त्यानंतर बघा आपण पुढच्या भागाचा
जो मुंडा आहे तो कट केला नव्हता, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हे पुढचा भाग ठेवायचा आहे मागच्या भागावरती. आणि एकसारखा दोन्ही असेल तर तिथे आता आपल्याला अर्धा इंचावरती मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा एकसारखं व्यवस्थित करून धरायचं आहे. अशा पद्धतीने बघा शोल्डरमध्ये एकसारखं धरलं आहे, कमरेमध्ये एकसारखं धरलेलं आहे. आणि जेवढं आता इथे एक्स्ट्राचं असेल तेवढं आपल्याला बघा कट करून काढायचं आहे. तर बघा इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता याच्यावरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि नंतरच कट करायचं आहे, जेणेकरून अस्तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड हे सरकणार नाही. तर बघा सेम याच पद्धतीने मी दुसरासुद्धा इथे पार्ट तयार करून घेणार आहे. तर बघा या साईडचा सुद्धा पार्ट मी तयार करून घेत आहे. त्यानंतर बघा स्लीव्ज जोडणे आणि फिटिंग मी इथे दाखवलेली नाही. जरी तुम्हाला काही समजलं नाही तरी तुम्ही मला नंतर विचारू शकता. तर बघा इथे अशा पद्धतीने मार्किंग करून मी स्लीव्ज बसवून घेतलेली आहे आणि फिटिंगच्या टिपासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा 4 टक्सचा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर बघा जरी यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तरी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा. आणि जर 4 टक्सचा ब्लाऊज हा माझा तुम्हाला आवडला असेल, याची कटिंग आणि स्टिचिंग जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर बघा गळ्याचा सुद्धा व्यवस्थित गोलाकार आलेला आहे आणि पफसुद्धा व्यवस्थित आलेला आहे.